अजितदादानंतर जर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकसंध म्हणून विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक असा नेता आहे ज्यांनी सक्षमपणे 2 टर्म अर्थ खात्याची जबाबदारी सांभाळली आहे. सोबतच त्यांनी अर्थ खात्याचा अर्थसंकल्प हा सक्षमपणे राज्याच्या सभागृहात मांडला, तोही राज्याला अर्थशास्त्रीय दृष्टीनं पुढे नेणारा. म्हणूनच राज्यात ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेससोबत सत्तेत होती त्या काळात अर्थ खातं हे राष्ट्रवादीकडे होतं आणि या खात्याची जबाबदारी होती ती जयंत पाटील यांच्या खांद्यावर. राज्यात आता महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीच्या सरकारमध्ये अगोदर अर्थमंत्री पदाची जबाबदारी ही अजित पवार यांच्याकडे होती. थोडक्यात अर्थमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे होतं. मात्र अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर ही जागा देवेंद्र फडणवीस यांच्या हातात गेली. तात्पुरत्या स्वरूपात या अर्थमंत्रालयाचा कारभार देवेंद्र फडणवीस यांच्या हातात असेल असं सांगितलं गेलं. मात्र नंतर फडणवीस हे अर्थ खातं राष्ट्रवादीकडे पुन्हा द्यायला तितकेसे उत्सुक नव्हते. यावरून सुनेत्रा पवार नाराज झाल्याचंही चर्चा पुढे आल्या. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी दिल्ली दौराही केलेला. मात्र आता हे अर्थमंत्रीपद पुन्हा राष्ट्रवादीकडे येण्याची शक्यता आहे, पण ते सुनेत्रा पवार यांच्याकडे नाही तर जयंत पाटील यांच्याकडे. खरं तर ही जागा अजित पवार गटाची आहे. मात्र शरद पवार गट जर एनडीए सोबत आला तर राज्यात जयंत पाटील हे पुन्हा एकदा अर्थमंत्री म्हणून दिसू लागतात अशी शक्यता आता जोर धरू लागली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नक्की काय घडामोडी घडतायत आणि जयंत पाटील यांच्याकडे हे अर्थमंत्री पद येऊ शकतं अशा चर्चा का पुढे येतात, ते अचानक दावेदार कसे ठरतायत यावरच आपण पुढची काही मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि कट टू कट मध्ये तुमचं स्वागत आहे. गेले काही दिवस राज्यातलं राजकारण हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात फिरतंय. त्याला कारण ठरतंय ते शरद पवार गटात असणारी अस्वस्थता. खरं तर उद्धव ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंड करून शिंदे गटाची साथ धरल्यानंतर शरद पवार गटाचं ऑपरेशन तुतारी राबवलं जाईल अशी चर्चा मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली होती. आणि त्याला कारण होतं ते म्हणजे शरद पवार गटातील काही आमदार आणि खासदार हे आता विरोधात बसून कंटाळले असून त्यांना सत्तेसोबत जायचे अशा काही चर्चा आणि बातम्या पुढे आलेल्या. अशातच इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टची मोठी चर्चा झालेली. त्यात दावा केला गेला होता की शरद पवार गटातील सुप्रिया सुळे या भाजपसोबत जायला उत्सुक आहेत, तर काही सदस्य म्हणजे खास करून रोहित पवार हे काँग्रेस सोबत जायला उत्सुक आहे. अशातच काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विलीन होण्याची शक्यता आणि चर्चा देखील पुढे आलेली. त्यात भर पडली ती नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत जयंत पाटील यांचे भाचे असणारे राष्ट्रवादीचेच राहिलेले प्राजक्त तनपुरे यांनी ऐन विधान परिषद निवडणुकीपूर्वी भाजपची वाट धरली आणि ते भाजपकडून विधान परिषदेवर निवडून गेले. खरं तर त्यापूर्वी ते राहुरीच्या पोटनिवडणुकीमध्ये उभे राहत होते. मात्र त्यावेळी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्राजक्त तनपुरे असून त्यांनी त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोन कॉलवर आपली उमेदवारी मागे घेतली. खरं तर प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटलांचे भाचे आहेत आणि जयंत पाटील हे शरद पवार यांचे सर्वाधिक विश्वासू मानले जातात. मात्र असं असतानाही या निवडणुकीतली आपली उमेदवारी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनवरून मागे घेतली आणि तिथून अक्षय कर्डिले हे पोटनिवडणुकीत निवडून आले. त्यानंतर प्राजक्त तनपुरेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते विधान परिषदेवर निवडून गेले. त्याच कालावधीत विधान परिषदेच्या सातारा सांगलीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला आलेली. तिथून जयंत पाटलांचे विश्वासू अभयसिंह जगताप उभे होते. त्यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला आणि या सगळ्यातून एक चर्चा पुढे आली ती म्हणजे जयंत पाटील आपल्या भाच्याचं राजकीय करिअर सेट करत होते आणि त्यासाठीच त्यांनी पक्षाच्या वाट्याला आलेली सातारा सांगलीची विधान परिषदेच्या जागेचा बळी दिला. या सगळ्या घटनाक्रमात एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे शरद पवार गटातले काही आमदार नाराज आहेत, काही खासदार नाराज आहेत, अस्वस्थ आहेत. ही गोष्ट सातत्यानं पुढे येते. त्यांचे आमदार भाजपसोबत जायला इच्छुक आहेत अशाही चर्चा पुढे येत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरच नुकतीच जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बेंगल्यावर रात्री उशिरा भेट घेतली होती आणि त्याच वेळेला तिथं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते. गेल्या काही कालावधीतल्या शरद पवार गटासोबत खास करून जयंत पाटील यांच्या बाबतीत ज्या काही घडामोडी घडल्या, मग ते प्राजक्त तनपुरेंच्या बाबत घडलेली घडामोड असेल किंवा सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं गमावलेली जागा असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि त्यात जयंत पाटलांनी जेव्हा वर्षा बंगल्यावर भेट दिली त्यावेळी तिथं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित असल्यामुळं एक
चर्चा पुढे आली की आता जयंत पाटील हे सत्तेसोबत जातील आणि त्यांना अर्थमंत्री पदाची जबाबदारी दिली जाईल. यासोबत एक शक्यता ही देखील होती की शरद पवार गटातील काही आमदारांचा गट स्वतंत्र होऊन भाजपसोबत सत्तेत बसेल किंवा हा संपूर्ण गट सुनेत्रा पवारांच्या अधिपत्याखालील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाईल किंवा संपूर्ण शरद पवार गटच भाजप सोबत सत्तेच्या सोपानात बसतील. कारण गेले काही दिवसात सातत्यानं एक बातमी पुढे येत होती की शरद पवार गटातले आमदार अस्वस्थ आहेत, ते दीर्घ कालावधी झालं सत्तेच्या परिघाच्या बाहेर आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्या फडणवीस भेटीला महत्व आलं होतं आणि त्याला तडका बसला होता तो सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे त्याच वेळी त्या ठिकाणी उपस्थित असण्याचा. खरं तर यानंतर जेव्हा चर्चेचं वावटळ उठलं त्यावेळी जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेत जयंत पाटील म्हणाले, मी कशाचाच विचार केलेला नाही. तुम्ही माझ्यापेक्षा इतका पुढं का विचार करताय? एकतर मुख्यमंत्र्यांचा खाते वाटपाचा अधिकार आहे, तुम्ही तो हिरावून घ्यायला लागलेले आहात. तो त्यांचा अधिकार आहे आणि माणूस भाजप सोबत गेला तर अर्थमंत्री होईल ना. आपल्या इस्लामपूर मतदारसंघातील नगराध्यक्षाला अत्यंत बेकायदेशीरपणे अपात्र ठरवण्यात आलं होतं. याच नगर विकास विभागाशी संबंधित अपिलाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली होती. त्यासाठी मी तिथं गेलेलो. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत माझी कोणतीही संयुक्त बैठक झाली नाही. आपण वेटिंग रूम मध्ये बसलो होतो. त्यावेळी हे नेते मुख्यमंत्र्यांसोबत आतमध्ये होते. या भेटीचा आमच्या पक्षाच्या विलिनीकरणासोबत काहीही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पूर्णपणे एकसंध आहेत आणि पक्षात सर्वच जण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र काम करत आहे. पण आता जयंत पाटलांनी आपली या सगळ्या प्रकरणावरची भूमिका स्पष्ट केलेली आहे. जयंत पाटील हे वर्षा बंगल्यावर फडणवीसांना भेटायला का गेले, तिथं तटकरे आणि पटेल उपस्थित होते, त्याचा अर्थ काय, या सगळ्या गोष्टींवर आता जयंत पाटील यांनी पडदा टाकलेला आहे. मात्र राजकारणाचा एक साधा नियम असतो. जयंत पाटलांनी आता कितीही नाकारलं तरी धूर तिथूनच निघत असतो जिथं काही ना काही निखारा पेटलेला असतो. त्यात भर पडली ती गेल्या काही कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आणि खास करून जयंत पाटलांच्या बाबतीत ज्या काही चर्चा पुढे आल्या, ज्या काही बातम्या पुढे आल्या, त्यावरूनच आता जयंत पाटील हे भाजप सोबत जाण्याच्या चर्चा सुरू झालेल्या. आता जयंत पाटील असतील किंवा सुप्रिया सुळे असतील, या दोघांच्याही बाबतीत ते एनडीए मध्ये किंवा एनडीए सोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत. ही जी चर्चा पुढे येते त्याला कारण ठरतंय ते गेल्या काही कालावधीतल्या घडामोडी. खरं तर सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात जेव्हा RSSचे चीफ आले, अंबानी आले, सोबतच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्या मुलीच्या लग्नात हजेरी लावलेली, या सगळ्याच गोष्टी आज कुठे ना कुठे जयंत पाटलांच्या बाबतीत जे वावटळ उठतंय त्याला कारणीभूत आहेत किंवा त्या गोष्टींचा या चर्चेशी सहसंबंध आहे असं म्हणायला हरकत नाही. तुर्तास इथेच थांबूयात. मात्र या सगळ्या घटनाक्रमाबाबत तुमची मतं काय आहेत? भविष्यात जयंत पाटील किंवा शरद पवार गट हा एनडीए सोबत जाईल का? आणि जर गेलेच तर जयंत पाटील यांना भाजपकडून अर्थमंत्रीपद दिलं जाईल का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.